नमस्कार. डॉक्टर स्पीक इन आरोग्य संपदा या आपल्या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत शरीराशी आणि स्वास्थ्याशी संबंधित समस्यांवर चर्चा करून आपल्या शंकांचं निरसन करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. दर्शक हो, आपण सर्वांनी शाळेत असताना एक कविता ऐकली आहे. त्याच्याच 2 ओळी मला तुम्हाला ऐकवायच्या आहे. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटी चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. हो, अगदी बरोबर ओळखलत. श्रावण मासाची नुसतीच सुरुवात झाली आहे आणि त्यासोबतच सुरुवात झाली ती पावसाळ्याची. सर्वत्र अगदी हिरवळ असते. मनाला आनंद देणारा असा हा श्रावण मास. पण यासोबतच मनात भीती निर्माण होते, ती पावसाळ्यात येणारे आजार. आणि त्यात जर आपल्या घरात लहान मूल असेल तर आईवडिलांची काळजी आणखीनच वाढते. म्हणूनच आपण आज याच विषयावर बोलणार आहोत. आजचा आपला विषय आहे पावसाळा आणि बालकांचे आजार. यावर चर्चा करण्याकरिता संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांना आज आपण इथे आमंत्रित केले आहे. डॉक्टर अविनाश गावंडे सर. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. डॉक्टर अविनाश गावंडे सर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथे मेडिकल सुप्रिटेंडंट म्हणून कार्यरत आहेत. ते एक चाइल्ड स्पेशलिस्ट असून त्यांना नुकतंच समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांची बरीच पुस्तकं आणि विविध लेख प्रकाशित झाले आहेत. इंटरव्ह्यूज, पब्लिक स्पीच आणि इतर माध्यमातून ते नेहमीच स्वास्थ्याविषयी जनजागृती करत असतात. कोरोना यासाठी यांचे कार्य उल्लेखनीय आहे. तसेच इतर लससोबत कोरोना लस यामध्ये संशोधनात्मक कार्य यांनी केले आहे. आतापर्यंत बरेच अवॉर्ड यांना मिळाले. सोबतच नुकतंच कोरोना वॉरियर म्हणून देखील यांना सन्मानित करण्यात आले. तेव्हा जास्त विलंब न करता आपण आपल्या चर्चेकडे वळूया. सर, नुकताच पावसाळा सुरू झालेला आहे आणि असं आपण नेहमी बघतो, दरवर्षी बघतो की पावसाळ्यामध्ये बरेचसे आजार वर तोंड काढतात आणि मुख्यतः लहान मुलांना किंवा बालकांना हे आजार जास्त होतात. तर याच सीझनमध्ये हे का बरं होतं किंवा कुठले कुठले आजार आहे की जे होतात पावसाळ्यामध्ये मुलांना? खरोखरच हा पावसाळा जेवढा आनंद आहे लहान मुलांसाठी तेवढाच कधी कधी दुःखी पण वातावरण घरी आणू शकतो. कारण या काळात शहरातच नव्हे, शहरापेक्षा जास्त निमशहरी भागात किंवा ग्रामीण भागात पावसाळ्यामुळे बरेचसे आजार होतात. पावसाळ्यामुळे होणारे आजार हे 2 प्रकारे असतात. एक तर डायरेक्ट होणारे आजार आणि काही इनडायरेक्ट होणारे आजार. डायरेक्ट म्हणजे जसे की या काळात दूषित पाणी किंवा दूषित अन्न पोटात जाणे, त्यामुळे डायरिया, कॉलरा, टायफॉईड, ज्याला विषमज्वर म्हणतो आपण, असे आजार. आणि इनडायरेक्ट म्हणजे या काळात पाणी कुठं साचवलं जाते त्याच्यामुळे डासाचं प्रमाण जास्त होते, कुठे आर्द्रता जास्त असतात, त्याच्यामुळे म्हणजे आपण ज्याला ह्युमिडिटी म्हणतो, ह्युमिडिटी जास्त असते आणि यामुळे काही आजार होतात. जसे की डेंग्यू, मलेरिया आणि सोबत स्किनचे आजार. हे आजार इनडायरेक्ट स्वरूपाचे आजार या काळात होत असतात. सर, आपण डेंग्यूचा उल्लेख केलेला, तर डेंग्यूचा हा जो आजार आहे हा कशामुळे होतो? म्हणजे जसं तुम्ही म्हणताय की डासांमुळे, पाण्यामुळे होणारे जे विकार असतात, तर डास चावल्यावर साधारण किती दिवसांनी लक्षणं शरीरात दिसतात आणि काय काय लक्षणं दिसतात मुलांमध्ये? डेंग्यू हा एक विषाणू आहे, त्यामुळे आजार होतो आणि त्याचे 4 प्रकार आहे: डेन 1, 2, 3 आणि 4. आणि हे व्हायरसेस डास चावल्यानंतर आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि त्यानंतर मग आपल्या शरीरात विविध अवयवावर त्याचा घाला करून आणि मग हा आजार तयार होतो.
आणि जनरली हे डास ज्याला आपण डे बायटर म्हणतो, म्हणजे दिवसात जास्त चावण्यात येतात आणि जास्तीत जास्त सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस हे डास जास्त चावा करतात आणि त्या वाटे हे व्हायरस आपल्या शरीरात जाऊन विशेषतः लहान मुलांमुळे हा आजार घातक किंवा जीवघेणा ठरू शकतो. आणि तुम्ही बघितलं असेल की या काळात जे काही रिकामे भांडे आहे, रिकामे मटके आहे, कुठं खेड्यात असतात, कुठं पाणी साचवलं जाते, टायर्स असतात आणि या पाण्यात जे पाणी स्वच्छ दिसते आपल्याला, या पाण्यातच या डासाची उत्पत्ती होते आणि या डासाद्वारेच हे आजार जास्त होतात. म्हणजे पावसाळ्यात जे स्वच्छ पाणी साचतं घराच्या आत किंवा बाहेर देखील, त्यामध्येच हे डास तयार होतात आणि त्यामुळेच डेंग्यू हा आजार या काळात जास्त होतो. तर सर, डेंग्यूची खात्री करण्यासाठी कुठली तपासणी किंवा चाचणी करायला हवी का? आणि ती चाचणी केली तर आपल्या शरीरातील किंवा रक्तातील काही घटक याच्यात काही बदल आढळतात का विशेष? डेंग्यू हा बऱ्यापैकी एक निदान करताना डॉक्टरला थोडासा सोपा आजार आहे. याला आपण ब्रेक बोन फीवर म्हणतो. या आजारात लक्षणे ही जास्त प्रमाणात ताप येणं, जसं 103-104च्या प्रमाणात ताप येणं, सोबत थकवा वाटणे, उलटीसारखं होणे, मळमळ होणे, कधी उलट्या पण होतात आणि डोकं दुखणे, पोट दुखणे आणि थोडंसं लेट स्टेजमध्ये शरीरावर लाल लाल चट्टे येणं ही या आजाराची मुख्यत्वे लक्षण आहे. पण जर कोणाला ताप आला आणि लवकर उतरत नसेल किंवा औषध दिल्याच्या नंतर लवकर उतरतो आणि लगेच ताप परत चढतो, तर ही स्पेसिफिक डेंग्यूची लक्षणं म्हणता येईल. आणि डेंग्यूचं डायग्नोसिस डॉक्टरनी बघितल्याच्या नंतर याला रक्ताचे काही चाचण्या करणं आवश्यक आहे आणि त्या रक्ताच्या चाचण्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे याची डेंग्यूची एक अँटीजन टेस्ट असते आणि IgM आणि IgG टेस्ट असतात. ह्या टेस्ट केल्याच्या नंतर डेंग्यू आहे की नाही असं समजण्यात येते. आणि कधीकधी क्लिनिकलसुद्धा डायग्नोसिस महत्त्वाचं आहे. म्हणजे एखाद्या वेळेस डेंग्यूची ही टेस्ट निगेटिव्ह असू शकते, पण प्लेटलेट्स ज्या पेशी असतात त्या पेशी कमी होतात आणि बाकी जे सिम्पटम्स मी सांगितले त्या सिम्पटम्स चांगल्या जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे त्याला आपण डेंग्यू लाईक इलनेस होतं, हा पण आजार सध्या सुरू आहे. आणि हे म्हणून डायग्नोसिस हे स्वतः लॅबमध्ये टेस्टिंग न करता डॉक्टरला दाखवल्याच्यानंतर डॉक्टरनी म्हटलं जर करायची गरज आहे तरच चाचण्या करणं आवश्यक आहे आणि त्यानंतरच डायग्नोसिस निदान व्यवस्थित करता येईल. बरं, डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी म्हणजे स्वतःच्या मनाने तपासणी न करता सर्वप्रथम डॉक्टरांना दाखवावं आणि त्यांच्या सल्ल्यानुसार सगळ्या तपासणी करायला हवे. हो, कारण आता माझं असं लक्षात आलेलं आहे की लोकांना डॉक्टरकडे जायच्या आधी तपासण्या करून डॉक्टरकडे जाणं किंवा तपासण्या करणं हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे, पण त्याची गरज नसते. म्हणजे लक्षणानुसार ते स्वतः अंदाज लावून स्वतः तपासण्या करून मग डॉक्टरांकडे जातं असं लक्षात येत आहे. बरं, तर सर, डेंग्यूची जी लक्षणं आहेत ती किती काळ शरीरात राहू शकतात? म्हणजे हे डेंग्यू हा आजार जीवघेणा ठरू शकतो का? डेंग्यू हा जसं मी आधीच सांगितलं की एडिस नावाच्या डासावाटे तो डास चावा घेतल्याच्या नंतर त्याचे जे विषाणू आहे ते शरीरात जातात आणि हे विषाणू शरीरात गेल्याच्या नंतर साधारणतः 4 ते 12 दिवसाच्या आत याचे लक्षणे दिसायला लागतात शरीरात. त्याला आपण इन्क्युबेशन पिरियड म्हणतो. आणि हे लक्षण दिसायला लागल्याच्या नंतर साधारणतः 2 ते 7 दिवसपर्यंत या आजाराचे कालावधी आहे. आणि पण जर मध्ये काही कॉम्प्लिकेशन झालं, जर त्यांना सेकंडरी इन्फेक्शन झालं म्हणजे दुसरा जंतुदोष झाला किंवा मग प्लेटलेट्स कमी झाल्या, जसं प्लेटलेट नावाच्या पेशी ह्या कमी झाल्या, तर असं जर झालं आणि कधी जर आणखी ट्रीटमेंट आणि ICUमध्ये ठेवावं लागलं तर आजार साधारणतः 15 ते 20 दिवसही पुढे वाढू शकतो. बरं, तसंच डेंग्यू झाल्यावर शरीराचा कुठला अवयव हा सगळ्यात प्रभावी ठरतो आहे? डेंग्यू झाल्याच्या नंतर सर्वात आधी तर मांसपेशी प्रभावी ठरतात आणि प्लेटलेट्स ह्या पेशीवर प्रमाण कमी होते आणि मांसपेशीचं इन्व्हॉल्व झाल्यामुळे थकवा येणं, हातपाय खूप दुखणं हे त्याचे लक्षण आहे. आणि नंतर लिव्हर, ज्याला यकृत म्हणतो आपण, यावर त्याचा घाला होतो आणि त्याच्यामुळे यकृतावर सुजून त्याच्या पण तपासणी करण्याची कधी गरज पडू शकते. बरं, सर, एखाद्या लहान मुलाला किंवा कुणाला जसं डेंग्यू रिपोर्ट केला, त्याने डॉक्टरांकडे जाऊन लक्षणं होती म्हणून डॉक्टरांकडे गेला, त्यांनी तपासणी केली, तो पॉझिटिव्ह आलेला आहे, तर त्यांनी लगेच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला हवं का, की सर्वप्रथम औषधोपचार घ्यायला हवे? ॲडमिट व्हायची वेळ ही नेमकी केव्हा येते त्यांच्यावर? आता मी जसं आधी सांगितलं त्याप्रमाणे डेंग्यूचे जे 4 प्रकार आहे, डेन 1, डेन 2, डेन 3 आणि डेन 4, हे जे विषाणूचे 4 प्रकार आहे. एखादा विषाणूचा आजार झाला आणि त्यामुळे डेंग्यू झाला तर त्याची प्रतिकारशक्ती त्याच्या शरीरात असते. त्यांना जर परत होईल तर दुसऱ्या प्रकारच्या डेंग्यूच्या विषाणूमुळे आजार होऊ शकतो. आणि आता ओव्हर ए पिरियड ऑफ टाईम आमच्या असं लक्षात आलेलं आहे
की डेंग्यू हा जीवघातक असतोच असं नाही आहे. आणि यावर्षीचे जे काही डेंग्यूचे पेशंट आहे हे बऱ्यापैकी घरी पण ट्रीट होऊ शकतात. म्हणजे मी तर असं म्हणेल साधारणतः 70 ते 80% डेंग्यू पॉझिटिव्ह पेशंट हे न ॲडमिट करता न भरती करता घरी पण ट्रीटमेंट होऊ शकते. पण याचा अर्थ असा नाही की डेंग्यू आला आणि डॉक्टरनी म्हटलं की आपल्याला काही जास्त घातक नाही, पण त्याला डॉक्टरच्या निगराणीखाली राहणं, डॉक्टरला सतत रोज त्यांच्या सोबत चर्चा करणं, असं जर झालं तर डेंग्यूचा घातक परिणाम होणार नाही. आणि जर त्याच्या पेशी म्हणजे प्लेटलेट पेशी जर 1 लाखाच्या कमी असेल, त्याच्या लिव्हरच्या टेस्ट वाढलेल्या असतील, फिवर कमीच होत नसेल किंवा कमी होते आणि 6 तासाचं अंतर पाहिजे, फिवर हा 2 तासातच तेवढा होत असेल आणि बाळ निस्तेज असेल, सुस्ती असेल, तर अशा केसमध्ये त्याला मग भरती करण्याची गरज पडू शकते. म्हणजे स्वतःहून त्याचं निदान न करता डॉक्टरांनी सल्ला दिल्यावर आपल्याला ॲडमिट करावं लागू शकतं. आणि बिलकुल बिनधास्तही नाही राहायचं की आता सांगितलं आहे डॉक्टरांनी की सगळं ठीक आहे तर बिलकुल ॲडमिट न करत असं टाळून त्यांनी कॉन्टॅक्टमध्ये राहायला हवं. म्हणजे डॉक्टर जेव्हा सांगतात की परत या वाढत असतील बरं तर त्या लक्षणाकडे डॉक्टर सांगतात की ह्या लक्षणाकडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे. ती लक्षणं जर वाढत असेल ती अंगावर न करता डॉक्टरांशी संपर्क साधणं आवश्यक. संपर्क साधायचा आणि ज्या ज्या टेस्ट सांगितल्या त्या करत राहायचे. बरं, तर सर डेंग्यू हा जो आजार आहे हा प्रसारजन्य आहे का, म्हणजे पसरू शकतो का तो? आता आपण मागच्या 1 वर्षापासून 1.5 वर्षापासून आपण बघितलं आहे की आपण सर्वात जास्त करोना महामारी बघितलेली आहे. त्याच्यामुळे सगळ्यांच्या डोक्यात आलेलं आहे की करोनाचा पेशंट आला की हा संसर्गजन्य असतो आज, त्याच्यामुळे सगळे लोक प्रत्येक आजारात त्या दृष्टीनेच बघायला लागलेलं आहे. आणि पण डेंग्यूच्या बाबतीत असं नाही. डेंग्यूच्या आजारी जर कोणता रुग्ण असेल तर त्याच्या जवळ गेल्यानं हा आजार होत नाही. हा आजार केव्हा होईल, जर एखादा मच्छर डास त्यांना जर डेंग्यूचे विषाणू त्याच्या शरीरात असेल आणि त्यांनी जर चावा घेतला तरच तो याचा प्रसार होऊ शकतो. पण हा डायरेक्ट श्वासावाटे किंवा डायरेक्ट कॉन्टॅक्ट वाटे हा याचा प्रसार होत नाही. डेंग्यूच्या पेशंट सोबत राहिल्याने याचा प्रसार होणार नाही, संसर्गजन्य नाही, पण त्याचा डास चावलेला त्याच्याने संसर्ग होऊ शकतो, म्हणजे डेंग्यू होऊ शकतो. बरं, तर सर डेंग्यू या आजारात तुम्ही सांगितलं की प्लेटलेट्स त्या पेशी कमी होतात, तर या आजारातून बरे होण्याकरता जसा औषधोपचार तर डॉक्टर देतीलच, पण त्यासोबत आहारातून काही घेता येईल का, म्हणजे काही विशेष असा आहार जेणेकरून डेंग्यूतून लवकर बाहेर पडता येईल? डेंग्यूचे तसे 3 प्रकार आहे. एक सौम्य प्रकारचा डेंग्यू हिमोरेजिक फिवर आणि तिसरा आहे डेंग्यू शॉक सिंड्रोम. यापैकी हे डेंग्यू शॉक सिंड्रोम हा थोडासा अति सिरियस आजार आहे आणि बाकीचे आजार हा खूप जास्त ट्रीटमेंट न करता घरच्या लेवलवरही आपण ट्रीट करू शकतो. पण यात सर्वात महत्त्वाचं आहे की डेंग्यूसाठी असं कुठलंच औषध नाही आहे. तो आजार तेवढे दिवस घेणाराच आहे, 2 ते 7 दिवस. त्या 2 ते 7 दिवस आपलं काम आहे की त्या आजाराला कुठलं कॉम्प्लिकेशन होऊ नये. म्हणजे आपण एक त्याच्यावर लक्ष ठेवून आजारात कुठलं जर कॉम्प्लिकेशन होत असेल तर त्याची ट्रीटमेंट करणं आणि नसेल होत असेल तर 7 दिवसाच्यानंतर तो आजार बरा होतो. पण कुठल्याही आजाराला बरं व्हायचं असेल तर औषधीसोबतच त्यांचं खाणंसुद्धा महत्त्वाचं आहे. कारण मेडिसिन काही प्रमाणात काम करेल पण काही प्रमाणात त्याची प्रतिकारशक्ती वाढणं, त्यामुळे त्याचं खानपान याकडे लक्ष देणं सर्वात महत्त्वाचं आहे. तर डेंग्यूच्या आजारात सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं हायड्रेशन मेंटेन करणं. हायड्रेशन म्हणजे पाण्याचं प्रमाण, याच्यात शुष्कता जसं आपण विचार करतो तसं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित राहण्यासाठी हायड्रेशन मेंटेन करणं. म्हणून अशा पेशंटला मसाल्याचं तिखट जास्त न देता सौम्य आहार जास्त देणं, फळ फ्रूट्स लिक्विड डाएट जास्त देणं, नारळाचं पाणी जास्त देणं आणि ह्या फळांचा रस, ह्या गोष्टी जास्त राहायला पाहिजे. आणि सोबतच ज्यूससोबत फळ आणि फळांसोबत बाकीचे जे प्रथिने आहे जसं मोडाल धान्य, बरबटी मटकी आणि मग बाकीचा आहार, हे सगळं सोबत राहणं आवश्यक आहे. बरं, तर सर आता जो काही आहार तुम्ही सांगितला याबद्दल एक समज असा समाजात आहे की डेंग्यूमध्ये जे प्लेटलेट्स कमी होतात त्यासाठी पपई किंवा पपयाचा पानांचा ज्यूस किंवा रस देत असतात. हे कितपत खरं आहे, योग्य आहे का? पपया पानाचा रस हा काही दिवसापासून प्रचलित आहे की लोक म्हणतात की त्याच्यामुळे प्लेटलेट्सचं प्रमाण वाढते आणि त्यामुळे याला सायंटिफिक जास्त सपोर्ट मिळालेला नाही आहे. पण आजकाल पपयाच्या पानाच्या पावडरपासून मेडिसिन पण उपलब्ध आहे, त्याच्यामुळे हे देण्यास तसं हरकत नाही. पण याला एकच गोष्ट आहे की पपईचा पाण्याचा रस किंवा ह्या गोष्टी एक तर कडू असतात
किंवा जर ते बनवताना जर त्याच्यात कचरा गेला किंवा धूळ गेली का काही जास्त त्रास झाला तर त्यात आपले 2 नुकसान होऊ शकतात. एक सर्वात की कडू असल्यामुळे त्याला आधीच मळमळ होणं, वॉमिटिंग असते तर त्या प्रमाण वाढू शकतात. आणि दुसरं, या काळात प्रतिकारशक्ती कमी होते, त्यामुळे प्रतिकारशक्ती दुसरे आजार धुळीवाटे किंवा याच्यात असलेल्या कचऱ्यावाटे होऊ शकतात. त्या 2 गोष्टी न टाळता आपण बाकी डाएटच व्यवस्थित ठेवलं तर हे टाळलेलं बरं राहील. बरं सर, डेंग्यूविषयी आपण अजून जाणून घेऊया, पण कार्यक्रमात सध्या विश्रांतीची वेळ झाली आहे. दर्शको हो, कुठेही जाऊ नका, भेटूया एका विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर गावंडे सर आपल्यासोबत आहे आणि आपण बोलत होतो पावसाळा आणि बालकांचे आजार या विषयावर. सर, आपण विश्रांतीपूर्वी डेंग्यूबद्दल बोलत होतो. समाजामध्ये डेंग्यूविषयी, डेंग्यूच्या डासाविषयी एक समज असा बघायला मिळतो की डेंग्यूचा डास जो आहे तो गुडघ्यांच्या वर उडत नाही किंवा चालत नाही, चावत नाही तो. तर त्याच्यामुळे लोक की हो टोंगळ्यापर्यंत, गुडघ्यांपर्यंत खोबरेल तेल लावायचं किंवा त्याच्या खाली जो डास असतो तो डेंग्यूचा, बाकीचे डेंग्यूचे नाही, असा समज आहे. तर हा कितपत खरा आहे, योग्य आहे का? हा बरोबर आहे. कारण डेंग्यूचा जो विषाणू आहे ज्या डासावाटे हा शरीरात प्रवेश करतो ते एडिस आहे. आणि जसं मलेरिया आहे, मलेरियामध्ये सुद्धा जो आजार होतो ते सुद्धा डासाच्या चावामार्फत होतं, पण त्याच्यात फिमेल ॲनोफिलीस मॉस्किटो असतं. दोन्ही मॉस्किटोमध्ये त्यांच्या बिहेवियरमध्ये फरक आहे. जसं या डेंग्यूमध्ये हा जनरली याचा म्हणजे याचं उड्या मारण्याचं आणि याचं प्रमाण कमी असते, जास्त लांब फ्लाय करू शकत नाही. आणि जनरली हा सकाळच्या वेळेस आणि संध्याकाळच्या वेळेसच जास्त चावा घेतो, म्हणून याला डे बायटर मॉस्किटो म्हणतात. आणि म्हणून हे मॉस्किटो जास्त उड्या मारू शकत नसल्यामुळे, आणि आपण जेव्हा सकाळी किंवा संध्याकाळी गार्डनमध्ये फिरतो, मुलं बाहेर फिरतात, अशा वेळेस त्यांचे कपडे पॅन्ट छोटे असतात, त्याच्यामुळे हे खालच्या टोंगळ्याच्या खालीच हा चावा घेतात जनरली. त्याच्यामुळे त्याचा उडण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे आणि तो जागा आपली संध्याकाळी चालत असताना फ्री असल्यामुळे याच ठिकाणी मच्छर जनरली चावा करतो. पण हा चावा जर चान्स मिळाला, एखादा जर गार्डनमध्ये खालीच बसत असेल तर तो टोंगळ्याच्या वरती सुद्धा चावा घेऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण शरीर झाकून ठेवणं आणि मच्छर किंवा डास कसा चावणार नाही याकडेच लक्ष देणं सर्वात महत्त्वाचं आहे. बरोबर सर, अगदी बरोबर. सर, पावसाळ्यात आणखी बरेचसे विकार होतात असा तुम्ही मगाशी उल्लेख केला. आपण डायरियावर येऊया. डायरिया, लहान मुलांमध्ये डायरिया हा कशामुळे होतो असं, आणि काही विशिष्ट लक्षणं आहेत का की जी लहान मुलांमध्ये डायरियाची दिसतात, काही वयोगटात की याच वयामध्ये मुलांना डायरिया जास्त प्रमाणात होतो आहे? हो, कारण जनरली बरेचदा या काळात डायरियाचं प्रमाण जास्त असते. तुम्ही जे डॉक्टर्स पाहतात, मेडिकल कॉलेज किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र, या काळात डायरियाचे रुग्ण बऱ्यापैकी जास्त प्रमाणात दिसतात. याचं कारण आपण आधीच सांगितलेलं आहे की दूषित पाणी किंवा दूषित अन्न हा शरीरात जाणे. आणि दूषित पाणी या काळात जाण्याचं प्रमाण कारण याचं जास्त आहे की जे काही आपल्याला पाणी सप्लाय करणाऱ्या पाईप्स असतात, त्या पाईपच्या आजूबाजूला हे दूषित पाणी, या पावसाळ्यामध्ये जमा झालेलं पाणी तिथे जात असते. आणि त्या पाईपला जर कुठे छिद्र असेल, कुठे जर आणि निगेटिव्ह प्रेशर तयार झालं तर आतमध्ये हे पाणी जाऊ शकते. आणि त्यामुळे बऱ्या मोठ्या प्रमाणात लहान मुलं किंवा मोठे माणसंसुद्धा या दूषित पाण्यामुळे आजारी होऊ शकतात. या आजारी होण्याचे बरेचसे कारण आहे की डायरिया, ज्याला आपण अतिसार, अपस्मार म्हणतो मराठीमध्ये, तर या आजार होण्यामागे काही जीवाणू पण आहे, काही विषाणू आहे, काही फंगस आहे. तर ह्या गोष्टीचा जर विचार केला, जीवाणू जसे की कॉलरा, टायफॉईड, शिगेला अशासारखे, कंपायलोबॅक्टर अशासारखे जीवाणू याला अतिसार तयार करतात. आणि विषाणूमध्ये रोटाव्हायरस आहे, ॲडिनो व्हायरस आहे, ॲस्ट्रोव्हायरस आहे. या नावाचे जे विषाणू आहे, हे विषाणू शरीरात गेल्याच्या नंतर डायरिया किंवा अतिसार होतो. पण लहान मुलांमध्ये जर तुम्ही विचार केला की फक्त अविकसनशील देशातच नाही तर विकसित झालेल्या देशातसुद्धा रोटाव्हायरस नावाचा डायरिया हे लहान 2 वर्षाच्या आधी 6 महिने ते 2 वर्षाच्या मुलामध्ये याचं प्रमाण जास्त झालेलं आहे. हे विषाणू हा शरीरात जातो आणि त्यामुळे डायरिया होऊ शकतो. ही डायरियामध्ये डिहायड्रेशन हे जास्त प्रमाणात होतं लहान मुलं आणि म्हाताऱ्यांमध्ये. पण आपण लहान मुलांवर येऊया. तर सर, याचा उपचार करताना औषधोपचारात
विशेष कशावर भर दिला पाहिजे, की म्हणजे लहान मुलांना काय द्यायला हवं मुख्य करून डिहायड्रेशनमधून बाहेर पडायला? डायरिया अतिसार झाल्याच्या नंतर डिहायड्रेशनचे 3 प्रकार आहे: सौम्य, मध्यम स्वरूपाचा आणि तीव्र स्वरूपाचा, तीव्र किंवा अतितीव्र स्वरूपाचा. तर हे 3 प्रकारचे जे डिहायड्रेशन आहे, याचं जर ट्रीटमेंट, याचे जर उपचार जर व्यवस्थित आणि सगळे सुरू झाले तर चांगल्या तऱ्हेनं डायरियल डिसीज आपण मॅनेज करू शकतो. लहान मुलांचा विचार जर केला, सौम्य प्रकारचा जर डिहायड्रेशन असेल तर त्याची लक्षणं वेगळी असतात, मध्यम स्वरूपाचे लक्षण वेगळी असतात आणि तीव्र स्वरूपाचे लक्षण वेगळी असतात. सौम्य स्वरूपाच्या डिहायड्रेशनमध्ये मुलांना थोडंसं तहान लागणे, पाणी पिण्याची इच्छा होणे, शीचं पातळ होण्याचं प्रमाण जास्त होणे, हे सौम्य प्रकारच्या डिहायड्रेशनचे लक्ष आहे. मध्यम स्वरूपाचं डिहायड्रेशन जर असेल तर त्याला तो बाळ पाण्याची, त्यांना तहान तर लागते, नेहमी म्हणजे सौम्य स्वरूपापेक्षा जास्त प्रमाणात तहान लागले, जास्त पाणी पिण्याची इच्छा होणे आणि शुष्कता त्याच्या डोळ्यातनं दिसणे, डोळे खोलवर जाणे आणि पोरगा चिडचिड करणे, लघवीचं प्रमाण कमी होणे, हे मध्यम स्वरूपाच्या डिहायड्रेशन, ज्याला शुष्कता म्हणतो आपण, त्याचं लक्षण आहे. आणि सिव्हिअर स्वरूपात त्यांना तर तहान लागलेली असते पण पिता न येणं, प्यायला गेल्याच्यानंतर उलटीसारखं वाटणं, हे लक्षण आहे. लघवी एकदमच कमी होणे किंवा न होणे, हे सुद्धा त्याचे लक्षण आहे. बाळ निस्तेज होणे, बाळ सुस्त होणे, उलट्या कंटिन्युअस प्रमाणात असते, हे तीव्र स्वरूपाच्या. सोबतच डोळे आणखी खोल जाणे, जी आपली जीभ आहे, टंग आहे, ती ड्राय होणे, हे त्याचे लक्षण आहे. आणि ट्रीटमेंटचा विचार केला तर ट्रीटमेंट सौम्य प्रकारचं जर लक्षण असेल तर प्रत्येक पातळ स्वच्छ झाल्याच्या नंतर 6 महिन्याच्या आतील बाळाला एक आईचं दूध तर सुरू ठेवणं आवश्यकच आहे. सोबत एक 50 ml ORS देणं फायद्याचं राहील. बाळ जर थोडं मोठं असेल, 2 वर्षापर्यंत, 2 ते 5 वर्ष, तर याला 100 ते 200 ml प्रत्येक पातळशी झाल्याच्या नंतर ORS देणं किंवा घरी अवेलेबल, ज्याला होम अवेलेबल फ्लुइड म्हणतो, ते देणं फायद्याचं ठरू शकते. आणि सिव्हिअर जर असेल तर डॉक्टरला दाखवल्याच्या नंतर एक तर जलसंजीवनी, क्षारसंजीवनी किंवा गरज पडल्यास नसेद्वारे फ्लुइड देणं, हे गरज पडू शकते. बरं सर, या ORS बद्दल आम्हाला आणखी काही समज जाणून घ्यायचे आहेत, पण त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर गावंडे सर आपल्यासोबत आहे आणि आपण बोलत आहोत पावसाळा आणि लहान मुलांचे आजार या विषयावर. सर, विश्रांतीपूर्वी आपण ORS बद्दल बोलत होतो, त्याबद्दल आणखी काही सविस्तर माहिती सांगता येईल का? हो, मी आता आपण बोललेलंच आहे की शुष्कता डिहायड्रेशन जे असते ते 3 प्रकारचे: सौम्य, मध्यम आणि तीव्र. सौम्यबद्दल आपण बोललो की तिथं पातळशी नंतर काय करायचं आहे. पण जेव्हा मध्यम स्वरूपाचा शुष्कता असते, ज्याला डिहायड्रेशन म्हणतात, त्याला आपण तीव्र किंवा अतितीव्र स्वरूपाची शुष्कता होऊ नये, जेणेकरून पेशंटला भरती करण्याचं काम पडेल, असं होऊ नये म्हणून मध्यम स्वरूपाची शुष्कता घरी आणि चांगल्या तऱ्हेने मॅनेज करणं आपण शिकणं आवश्यक आहे. म्हणून प्रत्येक डॉक्टर, प्रत्येक हेल्थ केअर वर्कर यांनी, माता शिकलेली असो की अशिक्षित असो, त्यांना याबद्दल समजून सांगणं सर्वात महत्त्वाचं आहे. त्या अंतर्गत मला एक सांगायचं आहे की मध्यम स्वरूपाची शुष्कता जर असेल की म्हणजे डोळे खोल होणं, जीभ थोडीशी ड्राय होणं, बाळ चिडचिड करणं, लघवीचं प्रमाण कमी होणं, आणि अशा प्रकारची जर शुष्कता असेल तर अशा काळात ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, ज्याला जलसंजीवनी किंवा क्षारसंजीवनी म्हणतात, ही आपण पहिल्या 4 तासात बाळाला त्याच्या वयाप्रमाणे किंवा वजनाप्रमाणे देणं आवश्यक आहे. वजन बरेचदा आपल्याला माहीत नाही राहत, त्याच्यामुळे वयाप्रमाणे जर विचार केलं तर बाळ पहिले 4 महिन्याच्या आधी तर साधारणतः 100 ml ते 200 ml पहिल्या 4 तासात हळूहळू चमच्याने बाळाला पाजणं आवश्यक आहे. बाळाचं वय जर 5 महिने ते 11 महिने जर असेल तर या काळात 200 ते 400 ml, मध्यम स्वरूपाची शुष्कता असेल तर पहिल्या 4 तासात हळूहळू एवढी जलसंजीवनी किंवा ज्याला ORS म्हणतं ते पाजणं आवश्यक आहे. बाळ जर 1 वर्ष ते 2 वर्षाचं जर असेल तर 400 ते 600 ml, बाळ जर 2 वर्ष ते 5 वर्षाचं जर असेल तर या काळात साधारणतः 800 ते 1200 ml ORS जलसंजीवनी हे आपण बाळाला 4 तासात देणं आवश्यक आहे. बाळ जर 5 वर्ष ते 12 वर्षापर्यंत जर असेल तर या काळात 1400
ml पर्यंत साधारणतः ORS 1400 ते 2200 ml पर्यंत, आणि 14 वर्षाच्या वरती 15 वर्षाच्या वरती जर असेल तर 2200 ml ते 4 लिटर पाणी म्हणजे ORS किंवा घरी असलेलं जे द्रावण असते आपलं ते देणं आवश्यक आहे. आणि मी तर म्हणेल आजकाल ORS सगळ्या सरकारी इस्पितळात, सगळे प्राथमिक आरोग्य केंद्र असो, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असो, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असो, सगळ्या ठिकाणी मोफत हे अवेलेबल असते. त्याच्यामुळे शक्यतोवर ORS, क्षार संजीवनी, जल संजीवनी द्या. ती जर अवेलेबल नसेल तर घरी तयार होणारं ज्याला होम अवेलेबल फ्लुइड म्हणतो ते फ्लुइड आपल्याला देता येईल, किंवा तुम्ही घरी पण जल संजीवनी तयार करू शकता. 1 लिटर पाणी घ्यायचं, मूठभर साखर आणि चिमूटभर मीठ हे जर घेतलं तर त्याचं ते द्रावण तयार होईल. आणि ते द्रावण आपण ORS म्हणून जोपर्यंत आपल्याला एखाद्या सरकारी इस्पितळातून ORS किंवा जल संजीवनी तयार होणार नाही तोपर्यंत आपण हे सुद्धा वापरू शकतो. हे जर नसेल तर घरी जे आपण डाळीचं पाणी, म्हणजे ज्याला आपण वरणाचं पाणी म्हणतो, भाताचं पाणी, पेज, कुठल्याही प्रकारचं एक फ्लुइड म्हणा ते शरीरात गेलं पाहिजे, हे पण आपण वापरू शकतो. कुठल्याही प्रकारचं एक फ्लुइड म्हणजे शरीरात गेलंच पाहिजे. बरं सर, समजा एखादा मुलगा, जसं तुम्ही म्हणाले यात मळमळ पण होतं, तर समजा तो मळमळ करतोय, उलट्या करतोय, त्याला ORS पाजायला गेलं आणि त्यांनी उलटी केली, ते ORS त्याच्या शरीरात जाणारच नाही, अशा वेळी मग काय करायला हवं? हां, असे बरेचसे प्रश्न असतात ORS देताना. ORS देताना सर्वात पहिला प्रश्न की कसा द्यायला पाहिजे. मी तर म्हणे लहान जर बाळ असेल आईचं दूध सुरू ठेवणं आवश्यक आहे, पण आईचं दूध सुरू ठेवत असताना सोबत ORS चमच्याने देणं आवश्यक आहे. मोठं बाळ जर असेल तर त्याला वाटीनी, कपानी किंवा तुम्ही ग्लासने सुद्धा ORS देऊ शकता. आणि हे देत असताना कुठलं बाळ जर उलट्या जास्त करत असेल तर त्या बाळाला 10 मिनटं विश्रांती देऊन मध्ये आईचं दूध देता येईल, आणि 10 मिनटाच्या नंतर थोडं प्रमाणात चमचा वाटे किंवा एक थोडं सीप वाटे आपण ORS देऊ शकतो. बरं सर, जे बाळ असतं 6 महिन्यांचं खालचं, म्हणजे 6 महिने वय त्यांनी गाठायचं आहे, त्याला आपण फक्त आईचं दूध देतो, त्याला ORS देऊ शकतो का? कशा प्रकारे द्यायचं त्याला? 6 महिन्याच्या आधी जर बाळ असेल आणि त्याला जर शुष्कता किंवा त्याला डायरिया झाला असेल तर त्याला शुष्कता असेल किंवा होण्याचे प्रमाण होऊ शकते. त्याच्यामुळे माइल्ड शुष्कता असो की मध्यम स्वरूपाची असो, त्यांना आईच्या दुधासोबत ORS देणं आवश्यक आहे. आणि लहान बाळाला ORS तुम्ही चमच्याने थोड्या प्रमाणात हळूहळू देऊ शकता. बरं सर, डायरियाची जी लक्षणं आहेत ती कमी होण्यासाठी आहारातून काही विशिष्ट पदार्थ किंवा काही देता येईल का? म्हणजे घरगुती ज्यांच्याजवळ ORS नाही मिळत आहे ते तर घरी पाणी, मीठ, साखर जे तुम्ही प्रमाण सांगितलं त्याप्रमाणे घरी ORS तयार करू शकता, पण त्या व्यतिरिक्त आणखी काही आहारातून त्यांना देता येईल का मुलांना? कुठलाही डायरिया जर होत असेल तर आपल्या शरीरात आपली जी आतडी असते त्यामध्ये बॅक्टेरिया असतात. काही विषाणू हा घातक असतात, काही विषाणू आपल्यासाठी फायद्याचे असतात. ते फायद्याचे जे आपलं डायजेशनचं काम करतात ते विषाणू आपल्या शरीरात काही असतात ज्याची गरज असते. ते विषाणू आपण म्हणून डायरियाच्या रुग्णामध्ये मसाल्याचं देऊ नये, जास्त गोड देऊ नये, खाद्यपदार्थ जास्त जड अन्न देऊ नये. पण अशा बाळाला मऊ भात, खिचडी, सर्वात महत्त्वाचं असते ताक किंवा दही. ताक आणि दही हे जे आपण दुधाला फर्मेंटेशनच करतो आणि त्या वाटीत ताक आणि दही जे बाळाच्या शरीरात गेल्याच्या नंतर ते आपल्याला जे फायदेशीर बॅक्टेरिया असतात ते आपल्या आतडीमध्ये तयार होतात. त्याच्यामुळे सुद्धा लहान मुलात होणाऱ्या डायरियाचं प्रमाण कमी होतं आणि ते लवकर बरे होऊ शकतात. मला वाटतं ही सगळी माहिती दर्शकांना अगदी उपयोगाची आहे. त्यांनी याची नोंद करून घ्यायची की जर त्यांना ORS उपलब्ध नाही आहे तर त्यांनी ते घरी कशा प्रकारे तयार करायचं आणि लहान मुलांना कसं द्यायचं आहे. सर, पावसाळ्यात होणारा आणखी एक आजार जो आहे त्याबद्दल बोलायला आवडेल. जॉन्डिस किंवा पीलिया, कावीळ ज्याला म्हणतो आपण, त्याची मुख्यतः काय कारणं आहेत लहान मुलांमध्ये? काय लक्षणं दिसून येतात मुलांमध्ये? जॉन्डिस ज्याला आपण पीलिया म्हणतो, हा पीलिया लहान मुलात किंवा मोठ्या माणसात होणारा बऱ्याचशा कारणांना होतात. त्याच्यात हेपॅटायटिस A, B, C, D आणि G असे हेपॅटायटिस आहे 6 प्रकारचे. यापैकी फक्त हेपॅटायटिस A आणि हेपॅटायटिस E हा दूषित अन्नामुळे किंवा दूषित पाण्यामुळे होऊ शकतो. म्हणजे पावसाळ्यात होणारा जॉन्डिस किंवा हेपॅटायटिस हा फक्त हेपॅटायटिस A किंवा Eच असू शकतो. आणि हा एक दूषित अन्न, त्याचे जीवाणू शरीरात गेल्याच्या नंतर, विषाणू शरीरात गेल्याच्या नंतर हा आजार होतो. आणि हेपॅटायटिस Aचा जर विचार केला तर हे विषाणू शरीरात गेले
आणि शहरात गेल्याच्या नंतर त्याला साधारणतः 15 दिवस ते 45 दिवस लागतात त्याचे लक्षणं दिसायला. आणि लक्षणामध्ये एक त्यांना मळमळ होणं, उलटी होणं, पोटात दुखणे, ताप येणे, थकवा येणे आणि स्किन किंवा डोळ्यात पिवळेपणा येणं हे त्याचे मुख्यतः लक्षणे आहेत. तर सर हे जे स्किन किंवा डोळे जे पिवळे पडतात हे का बरं होतात किंवा कुठल्या विशिष्ट अवयवावर प्रभाव पडतोय म्हणून हे असं सगळं होतं आहे का शरीरात? हां, हे जे हेपॅटायटिस ए नावाचे व्हायरस आहे, ज्याला विषाणू म्हणतात आपण, हे विषाणू शरीरात गेल्याच्या नंतर आपले जे लिव्हर आहे त्या लिव्हरवर घाला करतात आणि त्याच्यामुळे लिव्हर एन्झाईम वाढतात, बिलिरुबिनचं प्रमाण शरीरात वाढते आणि ते बिलिरुबिनचं प्रमाण शरीरात वाढल्यामुळे डोळे पिवळे होणं किंवा स्किन पिवळी होणं, शरीर पूर्ण पिवळं दिसणं हे त्यामुळे होतं. सर याला चिकित्सा किंवा औषधोपचाराची गरज आहे का, की तो काही लोकांना असं समज असतं की एक विशिष्ट काळानंतर पिलिया कावीळ जो आहे तो आपोआप निघून जाणार किंवा ते म्हणतात की वाहून जाणार, हे असं खरं आहे की खरंच त्याला औषधोपचाराची गरज आहे? हेपॅटायटिस ए आणि हेपॅटायटिस ई हा आजार साधारणतः आपोआप पण बरा होऊ शकतो. त्यामध्ये जर आपण व्यवस्थित खानपान जर ठेवलं, ज्या गोष्टी द्यायला पाहिजे, तेल, तूप, घी, चीज, बटर अशा गोष्टी अवॉइड करायला पाहिजे आणि इझिली डायजेस्ट होणाऱ्या गोष्टी ज्या लिव्हरवर आपण म्हणतो ना की कुठलं खाल्लं ज्याचं लिव्हर कमजोर आहे त्याच्यामुळे डायजेशन होत नाही, त्यामुळे लिव्हरवर हा आजार असल्यामुळे इझिली डायजेस्टिबल ज्या गोष्टी आहे त्याच्यात साखरेचं प्रमाण राहील अशा गोष्टी या आजारात जास्त द्याव्या, जेणेकरून हा आजार स्वतः आपोआप बरा होऊ शकतो. आणि पण काही प्रमाणात जर आजार जास्त असेल तर याच्यासाठी औषधोपचार पण आहे, पण त्यासाठी डॉक्टरशी संपर्क साधणं आवश्यक आहे. संपर्क साधणं आवश्यक आहे. तर सर यासाठी असा कुठला विशेष आहार किंवा डाएट आहे का जो त्यांनी टाळायला हवा आणि कुठला मुख्यतः करून घ्यायला हवा, असं काही एक विशेष सांगता येईल का? याच्यात मुख्य करून तळलेले पदार्थ, जड अन्न, तेल, तूप, बटर अशा गोष्टी अवॉइड म्हणजे घेऊच नाही. आणि इझिली लवकर डायजेस्ट होणाऱ्या गोष्टी जे लवकर पचू शकतात ते पदार्थ घ्यायला हवे. फ्रूट्स, वरणाचं पाणी, पोळी तेल न लावली, शक्य झालं तर सुरुवातीला पोळीचा पापुद्रा आणि वरणासोबत ते घेता येईल. किंवा याच्यात सर्वात चांगलं असते उसाचा रस. फक्त उसाच्या रसच्या बाबतीत वाईट गोष्ट अशी आहे की उसाचा रस तुम्ही आणता कुठून आणि त्याच्या मशीनमध्ये जर काही कचरा असेल तर त्यासाठी दुसरा आजार होऊ शकतो. त्याच्यामुळे ऊस सर्वात जरी चांगला असेल तरी त्याला व्यवस्थित प्रिकॉशन घेऊन जर आपण उसाचा रस दिला तर ते सर्वात फायदेशीर ठरेल. बरं सर, ही चर्चा अशीच सुरू ठेवूया, एक विश्रांती घेऊया. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्य संपदा. घेऊया एक विश्रांती. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. सर, विश्रांतीपूर्वी आपण जॉन्डिस कावीळबद्दल बोलत होतो. त्याबद्दल एक समज असा समाजात आढळतो की औषधोपचार व्यतिरिक्त लोक काही म्हणजे झाडून देणं की बाबा कावीळ झाडून दिला, पिलिया झाडून दिला, काहीतरी पाण्याचा वापर करून असं काहीतरी उपचार पद्धती ते करतात. हे योग्य आहे का? असं होतं का खरंच? हे तर शक्य नाही आहे, पण मी आधीच सांगितल्याप्रमाणे कावीळमध्ये काही हा सेल्फ लिमिटिंग आजार आहे, स्वतःहूनच हा आजार बरा होतो. खूपच जर अति तीव्र स्वरूपाचा असेल तर औषधीची गरज असते. त्याच्यामुळे स्वतःहून जो आजार बरा होऊ शकतो तर त्यात आपण डाएट कंट्रोल आणि ह्या गोष्टी केल्या तर हा आजार बरा होऊ शकतो. त्याचा फायदा घेऊन हे अशा जे फूक मारण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा फायदा ग्रामीण भागात किंवा निम शहरी भागात हा आजार प्रकार होऊ शकतो, पण याचा 100% कुठं काही फायदा होणार नाही. आणि हे उलट याच्यात काही घातक सेकंडरी इन्फेक्शन होऊन दुसरा परिणाम होऊ शकते, कारण याच्यात प्रतिकारशक्ती पण कमी होते. त्याच्यामुळे फायदा न होता नुकसान होण्याचे जास्त चान्सेस आहेत. म्हणून त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचारच घ्यायला हवे. बरं सर, आपण डायरियाबद्दल बोललो, त्याच्यापूर्वी डेंग्यूबद्दल बोललो, तर या दोन्ही आजारांसाठी काही लस किंवा वॅक्सिन उपलब्ध आहे का? आपण जे आत्तापर्यंत आजाराबद्दल बोललो त्यापैकी डायरियामध्ये कॉलराची वॅक्सिन आहे आणि रोटाव्हायरस डायरियाची आहे. आणि रोटाव्हायरस डायरियाची वॅक्सिन आता आपल्या सरकारी इस्पितळात सगळ्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि ती वॅक्सिन खरोखरच लहान मुलांसाठी खूप परिणामकारक आहे आणि खूप फायद्याची आहे. आणि प्रत्येकाने ज्या बाजूला सरकारी इस्पितळ आणि जिथे मिळत असेल त्यांनी ही डायरियाची वॅक्सिन घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. ही एक तोंडावाटी दिलेली वॅक्सिन आहे, याला इंजेक्शन नाही, त्याच्यामुळे काही त्रास होणार नाही, काही नाही.
त्याच्यामुळे डायरियाची वॅक्सिन सगळ्या सरकारी इस्पितळात उपलब्ध असल्यामुळे सगळ्यांनी घेणं फायद्याचं आहे, हे घ्यायला पाहिजे. दुसरा, डेंग्यूची वॅक्सिन हे पाईपलाईन आहे, काही ठिकाणी वॅक्सिन तयार आहे पण सध्या मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही आहे आणि त्याची सध्या एवढी गरज नाही, कारण आपण प्रिव्हेन्शन प्रतिबंधात्मक उपाय करून आपण डेंग्यू सांभाळू शकतो, त्याचा प्रभाव थांबवू शकतो. आणि तिसरा जो जॉन्डिस हेपॅटायटिस आहे, हेपॅटायटिस बीची वॅक्सिन अवेलेबल आहे, ते सगळ्या सरकारी इस्पितळात मोफत मिळते. पण हेपॅटायटिस ए जो सेल्फ लिमिटिंग आजार आहे, स्वतःहून बरा होऊ शकतो, त्याची वॅक्सिन अवेलेबल आहे, थोडीशी महाग आहे, त्याचे 2 डोजेस असतात, पण हा आजारसुद्धा स्वतःहून बरा होऊ शकतो आणि याचा आपण प्रतिबंधक उपायासमोर आपण याचा प्रभाव थांबवू शकतो. त्याच्यामुळे हेपॅटायटिस एची पण वॅक्सिन एवढी घेण्याची गरज नाही, पण हेपॅटायटिस बीची अवेलेबल असल्यामुळे ती घेणं आवश्यक आहे. दर्शक हो, लक्षात असू द्या, डायरिया आणि हिपॅटायटिस म्हणजेच कावीळ याची वॅक्सिन तुमच्या जवळच्या सरकारी दवाखान्यात उपलब्ध आहे. पावसाळा सुरू होतो आहे आणि बालकांना नक्कीच यापासून वाचवण्यासाठी तुम्ही लसीकरण करून घ्यायला हवं, हे लक्षात असू द्या. सर, आपण एका दुसऱ्या आजाराकडे वळूया, टायफॉईड. टायफॉईड याची कारणं काय आणि लहान मुलांमध्ये काय लक्षणं दिसतात टायफॉईडची? टायफॉईड हा आजार, ज्याला आपण मराठीत विषमज्वर म्हणतो, हा आजार आता पण आहे आणि हे खूप दिवसापासूनच आपल्या समाजात नेहमी होत चाललेला आजार आहे. कारण बरेचदा कुठं आजाराला जास्त, आता सध्या डेंग्यू आणि बाकीचे आजार आलेले, पण त्याआधी जास्त ताप असलेला आजार म्हटलं की सगळ्यांच्या लक्षात यायचं की हा विषमज्वर किंवा टायफॉईडच आहे. टायफॉईड हा आजार दूषित अन्न किंवा दूषित पाणी, म्हणजे साल्मोनेला टायफी नावाचे जीवाणू हे शरीरात अन्न आणि दूषित पाणी या वाटे जातात, किंवा आपले हात जर स्वच्छ नसेल आणि त्याच हातानं न धुता जर आपण जेवण करत असेल तर त्याद्वारे सुद्धा हे जंतू आपल्या शरीरात जाऊ शकतात आणि त्यामुळे हा टायफॉईड होतो. पण बऱ्यापैकी या काही दिवसात, मी तर म्हणेल या मागच्या करोनाच्या काळात मुलं आणि बरेचसे मोठे लोक थोडंसं त्यांच्या सुधारणा आलेली आहे, स्वच्छतेबद्दल जास्त जागृत झालेले आहे, त्यामुळे टायफॉईड सारखे आजार याच्या पुढे कमी होतील अशी अपेक्षा बाळग. बरं सर, जी लक्षणं आपण सांगितलीत याच्या व्यतिरिक्त काही कॉम्प्लिकेशन्स शरीरात आढळतात का टायफॉईडमध्ये? विषमज्वर टायफॉईडमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की जास्त प्रमाणात ताप येणं, 104, 103, 105 पर्यंत ताप राहणं, डोकं दुखणं, उलट्यासारखं होणं, पोट दुखणं, हे त्याचे सामान्यतः लक्षण आहे. हा ताप कंटिन्यूस ताप असतो. बाकी जसं मलेरियाच्या आजारात इंटरमिटंट, म्हणजे 1 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड ताप येऊ शकते, पण या आजारात कंटिन्यूस औषध दिलं की ताप उतरतं आणि परत तेवढाच ताप होतं. हे त्याची खास कॅरेक्टरिस्टिक आहे या विषमज्वर किंवा टायफॉईडचं. तर हा ताप येणं हे त्याचं आहे, पण सोबतच यात काही कॉम्प्लिकेशन पण होऊ शकतात. जसं या टायफॉईड ह्या आजारात आपल्या आतडीमध्ये अल्सर तयार होतात आणि जो आजार जर लवकर बरा नाही झाला तर त्या अल्सरपासून सुद्धा कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. कधी आतडीमध्ये छिद्र परफोरेशन पण होऊ शकते. टायफॉईड हा जर बरोबर ट्रीट नाही झाला तर टायफॉईडचं आपल्या मेंदूवर पण परिणाम होऊ शकतो, ज्याला मेंदूवर परिणाम झाल्यामुळे बाळाला त्याचेसुद्धा लक्षणं दिसू शकतात. बरं, तसं टायफॉईडमध्ये असं म्हटलं जातं की रुग्णाला तिखट, तेलकट भाज्या, मसाला हे द्यायला नको, तर हे खरंच करायला हवं का? का बरं असं करायचं? टायफॉईड हा आजार हा आतड्याचा आजार आहे, कारण हे जंतू जे जीवाणू आहेत ते आपल्या आतडीमध्ये जाऊन आतड्याला चिपकून राहतात, ज्याच्यामुळे आपल्याला शरीरात अल्सर्स आणि ह्या गोष्टी तयार होतात. त्यामुळे जसं पचनाला सोपं राहील अशा गोष्टी द्यायला पाहिजे. म्हणून अल्सरशी आणि आतडीचे रिलेटेड आजार असल्यामुळे मसाल्याचं, तिखट, जड अन्न, तळलेलं अशा खाद्यपदार्थ देऊ नये, हा गैरसमज हा महत्त्वाचा भाग आहे. आणि ज्यांना जर लाईट आणि साधं, उत्साहवर्धक आणि न्यूट्रिशन ज्याच्यात जास्त आहे असं जर खाद्यपदार्थ दिलं तर हा आजार लवकर बरा होऊ शकतो. बरं सर, टायफॉईडची चिकित्सा करताना फक्त OPD लेवलवर हा बरा होऊ शकतो का, की हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं तेवढंच गरजेचं आहे रुग्णाला? आधी बरेचदा भरती करायचं गरज पडायचं, पण आता मागच्या काही 10 वर्षाच्या आधीपासनं त्यासाठी चांगल्या औषधी उपलब्ध असल्यामुळे बऱ्याच पेशंटला भरती करायची गरज नाही राहत. जर पेशंटला खूप कॉम्प्लिकेशन असेल किंवा एका ड्रगला रिस्पॉन्स नसत देतं, आजकाल मल्टीड्रग रेजिस्टंट टायफॉईड फीवर सुरू आहे, म्हणजे एकच औषधी दिलं त्याचा टायफॉईडमध्ये फरक पडणार नाही, तर 2 प्रकारचे औषध दिलं तरच फरक पडेल. अशा जर कंडिशन असेल
तरच फार क्वचित प्रमाणात भरती करण्याची गरज पडू शकते, पण शक्यतोवर औषधी चांगल्या असल्यामुळे भरती करायची गरज नाही पडत. गरज पडत नाही. सर, सुरुवातीला आपण सांगितलं की पाण्यामुळे, डासांमुळे पावसाळ्यात जे विकार होतात. आणखी एक तुम्ही सांगितलं की अन्नामुळे पण होतं. तर अन्नातून होणारी विषबाधा याबद्दल थोडंसं बोलायचं होतं की ही विषबाधा का बरं होते, म्हणजे नेमकी पावसाळ्यातच का बरं अन्नातून विषबाधा होते लहान मुलांना? कारण या काळात सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळात ह्युमिडिटी, आर्द्रता जास्त असते बरं. आणि पाण्याचं प्रमाण सगळीकडे असते. त्याच्यामुळे जे उगम आहे म्हणजे भाज्या अन्नापासून आपण जे किराणा आणतो तिथनं आपल्याला लक्ष देणं आवश्यक असते. तर त्यावेळेस ते जंतू त्याच्यावर असू शकतात. त्याला जर स्वच्छ धुण्यात नाही आलं आणि किंवा काही गोष्टीमध्ये फंगस होते या आर्द्रतेमुळे, आणि अशी जर फंगस असेल तर त्यावर ते विषबाधा होऊन, ज्याला फूड पॉयझनिंग म्हणतो, हा आजार होऊ शकतो. म्हणून जिथून आपण जे खाद्यपदार्थ आणतो तिथनंच लक्ष देणं आवश्यक आहे. त्यानंतर त्या खाद्यपदार्थाला पाहिजे त्या व्यवस्थित याच्यात धुणं आवश्यक आहे गरज असताना, आणि त्यांनी साठवणूक जे आपण साठवतो ते चांगल्या ठिकाणी, जिथं आर्द्रता कमी असेल आणि स्वच्छ राहू शकेल अशा ठिकाणी त्याला ठेवणं आवश्यक आहे, जेणेकरून त्याच्यावर जंतूचा मारा होणार नाही, त्याच्यावर फंगस वाढणार नाही आणि विषबाधा होणार नाही. बरोबर. सर, मलेरियाबद्दल पण आम्हाला जाणून घ्यायचं होतं. मलेरिया हा डासांनी होणारा जो विकार आहे, याची कुठली लक्षणं लहान मुलांमध्ये दिसून येतात? तुम्ही बघितलं आधीपासनं की ताप, आता घरी हिवताप लक्ष करी असं आपण आधी म्हणायचं, म्हणजे कुठल्या तापाला जर काही लक्षात येत नसेल तर हिवतापच राहायचा आधी. पण आता दिवसेंदिवस आपण जर प्रतिबंधात्मक उपाय केले आणि डास चावू नये याच्याकडे जर लक्ष दिलं तर मलेरिया हा ताप कमी होतो. आणि मलेरियामध्ये जास्त ताप येणं, कंटिन्युअस न राहता इंटरमिटंट 1 दिवसा किंवा 2 दिवसाआड ताप येणं, मळमळ करणं, थंडी वाजणं, औषध दिल्याच्यानंतर घाम खूप येणं, हे सगळे मलेरियाचे लक्षण आहे. आणि त्या मलेरियाला चांगल्या औषधी पण उपलब्ध आहे. फक्त फाल्सिपारम नावाचा मलेरिया, ज्यामध्ये मेंदूचा संसर्ग होऊ शकतो, ब्रेन मलेरिया ज्याला होऊ शकतो, ते सोडलं तर बाकी मलेरियाला ट्रीटमेंट होऊ शकते. आणि ब्रेन मलेरियासाठी मग डॉक्टरच्या सल्ल्याने भरती करून त्याची पण ट्रीटमेंट आपण करू शकतो. बरं. मलेरियाबद्दल थोडं आणखी जाणून घेऊया सर, पण त्यापूर्वी एक विश्रांती घेऊया. दर्शको, कुठेही जाऊ नका, भेटूया एका विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. सर, आपण मलेरियाबद्दल बोलत होतो. मलेरिया हा जीवघेणा ठरू शकतो का? जर प्लाझ्मोडियम फाल्सिपारम मलेरिया असेल तर हा ब्रेन मलेरिया होऊ शकतो आणि हा जीवघेणा ठरू शकतो. पण यासाठी सुद्धा व्यवस्थित ट्रीटमेंट अवेलेबल आहे. ट्रीटमेंट घेतली तर आपण त्यापासून सुद्धा वाचू शकतो. बरं. सर, पावसाळ्यापासनं जे आजार होतात आणि येणारा जो कोविड काळ जो सध्या सुरू आहे आणि लहान मुलांचा कोविड काळ, यापासून वाचायसाठी काय सल्ला देणार तुम्ही दर्शकांना? आपण जर विचार केला तर आता कोविड पहिल्या लाटमध्ये म्हातारे माणसं आणि बाकी ज्यांना आजार आहे असे, दुसऱ्या लाटमध्ये मध्यमवयीन किंवा तरुण लोक त्यांना घात झालेला आहे. आणि आता तिसरी लाट ही सगळ्यांचं म्हणणं आहे की लहान मुलं इन्व्हॉल्व होऊ शकतात. पण जर लहान मुलांना आजार होत असेल तर त्याला कारणीभूत मी तर म्हणेल जे ॲक्टिव्ह पालक आहेत तेच कारणीभूत आहेत. त्यांनी स्वतःकडे लक्ष देणं, त्यांनी गर्दीच्या ठिकाणी न जाणं, त्यांनी SMS, सेफ डिस्टन्स, मास्क आणि सॅनिटायझेशन ह्या गोष्टी पाळणं, घरी आल्याच्यानंतर स्वतःचे कपडे निर्जंतुक करणं, स्वतःचं डाएट व्यवस्थित ठेवणं, स्वतःची झोप व्यवस्थित ठेवणं, जेणेकरून प्रतिकारशक्ती चांगली राहील. आणि मुलांना आणि घरच्या लोकांना इन्फेक्शन होऊ नये त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय घरी आल्यावरसुद्धा घेणं आणि व्हॅक्सिनेशन घेणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि आपण जे आता एवढं पावसाळ्यातील आजाराबद्दल बोललो लहान मुलाच्या, हे सुद्धा जर सगळ्यांनी काही गोष्टी पाळल्या तर हा माझा एक सगळ्यांसाठी मेसेज आहे की सगळ्या लोकांनी आपल्या आजूबाजूची, ज्याला परिसर स्वच्छता म्हणतो, ती परिसर स्वच्छ ठेवण्यात यावं. स्वतःची स्वच्छता त्याकडे लक्ष द्यावं. घरी येणारा जे खाद्यपदार्थ आहे त्याचे व्यवस्थित धुणे, त्याला स्वच्छ ठेवणे, चांगल्या ठिकाणी साठवणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि हात धुणे सर्वात महत्त्वाचं आहे. जेवणाच्या आधी, शौचास गेल्याच्या नंतर हात धुणे, नखं नसणे आणि सोबतच नेहमी फ्रेश ताजं शिजवलेलं अन्न खाणे. आणि ह्या गोष्टी जर पाळल्या तर पावसाळ्यात होणारे आजार आपल्याला होणार नाही. डेंग्यू, मलेरियासारख्या आजारासाठी पूर्ण कपडे घालणे आणि मच्छरासाठी, डासापासून प्रतिबंधात्मक उपाय करणे. आणि तिसऱ्या लाटेसाठी मला सांगायचं आहे की प्रत्येकाने लस घेणे, सोबतच प्रत्येकाने सेफ डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझेशन ह्या गोष्टी पाळणे, प्रत्येकाने व्यवस्थित आहार, एक्सरसाइज करून आपली प्रतिकारशक्ती मेंटेन ठेवणे
आणि यासोबतच सगळ्यांनी पॉझिटिव्ह राहणे हा सर्वात महत्त्वाचा मॅसेज आज देऊ इच्छितो. दर्शकांसाठी आहे. सर, हा विषय तर फार मोठा आहे, पण वेळेअभावी आपल्याला इथे थांबावं लागतं आहे. दर्शक हो, लक्षात असू द्या, सरांनी जोही सल्ला सांगितला आहे त्याचं योग्य पालन करा. सर, आपण वेळात वेळ काढून इथे आलात, योग्य ती माहिती आम्हाला दिली आणि मार्गदर्शन केले, त्यासाठी दूरदर्शनतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.